आणि आता आपण महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी। लोकसभेतील यशानंतर ठाकरे गटाकडून आनंदोत्सव। विधान भवन परिसरामध्ये पेढे वाटून ठाकरे गटाकडून आनंदोत्सव। सलग तिसऱ्या दिवशी पुणे महानगरपालिकेची तोडक कारवाई। पुण्यातील कल्याणी नगर परिसरातील कप्पावारच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई। 2 दिवसांमध्ये एकूण 92,000 चौरस फूट अनधिकृत बांधकामावर तोडा। नागपूर ग्रामीणच्या 6 जागा भाजप लढणार आहे। भाजपचे नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष सुधाकर कोहळे यांचा दावा। नागपूर ग्रामीणमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाचे वर्चस्व नसल्याचं वक्तव्य करण्यात आलं। अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींची मागणी आहे। तर अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याची भाजप आमदार राहुल कुल यांच्यासमोर व्यक्त केली खदखद। आपचे खासदार संजय सिंह यांचं निलंबन अखेर मागे। राज्यसभा सचिवालयाकडून परिपत्रक जारी। 24 जुलै 2023 रोजी संजय सिंह यांचं करण्यात आलं होतं निलंबन। वाशीमध्ये हाके आणि वाघमारे यांच्या अभिवादन यात्रेचं जंगी स्वागत। शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत दोघांचं स्वागत। स्वागतासाठी समर्थकांची मोठी गर्दी। मुंबईसह परिसरात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा। मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस। निकालाआधीच झळकलेत विवेक कोल्हे यांच्या विजयाचे बॅनर। नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार कोल्हेंच्या बॅनरमुळे चर्चा। पंढरपूरमधील पाण्याचं श्रेय लाटू नका, जनता जागा दाखवेल। शेकाप नेते बाळासाहेब देशमुखांचा शहाजी बापू पाटलांना इशारा। पंढरपूर पाणी आणण्यावरूनच आता श्रेयवादाची लढाई सुरू।